नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 9वी भूगोल या विषयामधला आपला जो चॅप्टर सुरू आहे तो म्हणजे तिसरा बाह्य प्रक्रिया भाग 1 या चॅप्टरचा पार्ट 2. ऑलरेडी पार्ट 1 मध्ये आपण काय काय पाहिलं होतं तर साधारणतः पृथ्वीच्या बाह्य पृष्ठावर कुठल्या हालचाली होतात किंवा त्यामुळे कशा पद्धतीने हे जे खडक आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतं किंवा हे विदारण तुम्हाला बघायला मिळतं. आणि त्यातल्या त्यात आपण विदारण म्हणजे काय तर पाहिलं होतंच, पण सोबतच आपण पाहिलेलं होतं की कशा पद्धतीने म्हणजे कुठली कुठली कारणं आहेत जसं की तापमान असेल, दहिवर असेल, स्फटिक वगैरे असेल. तर या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचं विदारण वगैरे पाहायला मिळतं किंवा कायिक विदारण पाहायला मिळतं, हे आपण बघितलं होतं. आणि आज आपण पाहणार आहोत की रासायनिक विदारण म्हणजे काय किंवा एक्झॅक्टली रासायनिक विदारणामध्ये होतं काय, हे सगळं आपल्याला आज कव्हर करायचं आहे. तर रासायनिक म्हणजे काय? केमिकल. जे आपण रसायन वगैरे म्हणतो ते जर कुठल्याही रसायनामुळे किंवा कुठल्याही रासायनिक गोष्टीमुळे जर त्या खडकाचं वितरण होतंय, जर त्याला भेगा पडतायत, जर त्याचे तुकडे पडतायत, त्याला तडा जातोय, तर आपण बोलणार आहोत की ते आहे रासायनिक विदारण. आता बघा की या ठिकाणी एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 2-3 खडूचे तुकडे टाकायचे आहेत आणि निरीक्षण करायचं आहे की पाण्याचा रंग वगैरे बदलतोय का? आणि खडूंचं काय बरं होतंय म्हणजे पाण्याचा रंग त्या खडूचा रंग त्या पाण्यामध्ये जातोय का? किंवा एक्झॅक्टली पाण्यामध्ये काय काय होते ते तुम्हाला ऑब्झर्व्ह करायचं आहे. तर बेसिकली हे तुम्हाला का करायला सांगितलं सांगितलं जात आहे. आता बघा, मोस्टली आपण बघतोच की खडू जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा एकतर पाणी त्या खडूच्या कणांमध्ये वगैरे जाणार, ते कण सुटे होणार लगेच नाही, पण काही कालावधीनंतर होणार. डिपेंड्स की तुमचा चॉक कुठल्या आणि कशा कंपनीचा आहे त्यानुसार. आणि कलरचा चॉक असेल तर आपण बघतो की मोस्टली जे कलर आहे तर ते पण स्प्रेड झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. तर ही पण काय आहे, एक प्रकारची रासायनिक प्रक्रिया आहे. आता याच्यामध्ये बघा की हे काही खिळे घ्यायचे तुम्हाला, एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचे आहेत. ओल्या कपड्यामध्ये मोस्टली. तर याच्यामुळे काय होणार आहे की ओल्या कपड्यामध्ये ठेवल्यामुळे हे खिळ्यांना गंज लागणार. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला बघायला मिळेल की याचा रंग इथे लागतोय. सो बेसिकली काय झालं की कपड्यावरती डाग पडले गंज लागण्यामुळे. तर गंज लागणे ही काय आहे, एक प्रकारची रासायनिक प्रक्रिया आहे. तर अशाच पद्धतीने जर कुठल्याही रासायनिक प्रक्रियेमुळे जर तुम्हाला अशा पद्धतीने चेंज बघायला मिळत असेल, तर त्याला आपण बोलणार आहोत की ते एक रासायनिक विदारण आहे. तर हा जो वरचा प्रयोग आहे त्यावरून रासायनिक विदारण यामध्ये पाण्याची भूमिका खूप जास्त महत्वाची आहे. कारण आपण काय बघतोय की हा हा जर कपडा तुम्ही सुका ठेवला असता, ठीक आहे, तर नसतं झालं त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कलर बदलला नसता, गंज आला नसता, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये हे कशामुळे झालं? पाण्यामुळे झालं. म्हणजे रासायनिक वितरण होण्यामध्ये पाण्याची भूमिका महत्वाची आहे. याच्यामध्ये पण हे खडू आपण तेलात टाकले असते, केरोसिनमध्ये टाकले असते, कशामध्ये पण टाकले असते. पण आपण पाण्यातच का बरं टाकले? कारण ही जी प्रक्रिया आहे यासाठी पाणी गरजेचंच आहे किंवा पाणी असावंच. हे तुमच्या लक्षात येईल. तर आपण ऑलरेडी बघितलंय आधीच्या काळिक वितरणामध्ये पण, तर खडक हे काय असतात? खनिजांचे मिश्रण असतात. आणि पाणिक हे वैश्विक विद्रावक आहे. वैश्विक विद्रावक म्हणजे काय? की पाण्यामध्ये काही पण तुम्ही टाकलं तरी पण डिझॉल्व्ह होणार आहे. तुम्ही त्याच्यामध्ये काही पण टाकू शकता. म्हणजे कुठल्याही गोष्टी जरी तुम्ही टाकल्या तरी पण त्या त्याच्यामध्ये काय होतात? प्रत्येक वेळी विरघळतात असं नाही आपण म्हणता येणार. पण ते काय आहे? विद्रावक आहे. त्यामध्ये कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या आपण टाकू शकतो. अ, पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळू शकतात. पदार्थ विरघळल्यामुळे त्या द्रवाची जी विद्राव्यता आहे तर ती वाढते आणि पाण्यामध्ये सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणामध्ये विरघळतात. आणि एकदा का तो पदार्थ विरघळला, की आपण काय म्हणतो, की तो पाण्यामध्ये एकतर पदार्थ असे आहेत, की जे पाण्यामध्ये सहज विरघळतात. काही पदार्थ असे आहेत, की जे पाण्यामध्ये जास्त लवकर विरघळत नाहीत. तर बेसिकली तेच या ठिकाणी आहे. तर ज्या प्रदेशामध्ये अ, हां. तर ज्या प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे, तेथे अशा प्रकारच्या क्रिया घडून येतात. आता अर्थात पाणी हाच जर मुद्दा असेल, तर ज्या ठिकाणी पाऊस जास्त आहे, ज्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल पर्जन्य, मॉइश्चर, आर्द्रता हे सगळ्या गोष्टी जास्त असणार, त्या ठिकाणी तुम्हाला रासायनिक विदारण जे आहेत ते बघायला मिळणार. पहिल्यांदा आहे ते म्हणजे कार्बनन. आता पावसाचं जे काही पाणी आहे ते ढगातून जमिनीवरती पडेपर्यंत ते वातावरणातून प्रवास करतं, अर्थात म्हणजे वरून जमिनीवरती येईपर्यंत मध्ये काय आहे, वातावरणाचे अनेक थर आहेत. आणि त्या दरम्यान हवेमधलं जे पण कार्बन डायऑक्साईड आहे, आता हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, हवेमध्ये ऑक्सिजन आहे, हवेमध्ये नायट्रोजन, अर्गॉन यासारखे सगळेच हे तुम्हाला वायू बघायला मिळतात. तर मग वरून खाली जेव्हा पाणी येतं तेव्हा त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड मिसळलं जातं आणि त्यातून सौम्य असं कार्बाम्ल तयार होतं. आणि अशा अम्लामध्ये चुनखडीसारखे म्हणजे बेसिकली चुना माहिती असेल ना तुम्हाला, तर त्याच्यासारखे काही पदार्थ जे आहेत ते सहज विरघळतात. फॉर एक्झाम्पल जर आपण पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड टाकलं, तर त्यापासून कार्बोनिक आम्ल बनतं. म्हणजेच पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड टाकलं की H2CO3 म्हणजेच काय आहे, कुठल्याही प्रकारचं कार्बोनिक आम्ल जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतं. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे द्रवीकरण.
आता मूळ खडकामधले जे काही खनिजे आहेत तर ते पाण्याबरोबर वाहून जातात. अर्थात जे पाण्यामध्ये विरघळणारे खनिजे आहेत तर ते पाण्यामध्ये विरघळणार आणि वाहून जाणार. ठीक आहे. आणि त्यातील क्षारांपासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. उदाहरणार्थ अहमदनगर जिल्ह्यातील जे वडगाव दर्या आहे तर येथे चुनखडीचे पुन्हा रासायनिक अवक्षेपण झालेलं बघायला मिळतं. तसेच द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकातील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात. आता या ठिकाणी बघा एखादा खडक असेल. आता एका खडकामध्ये खूप साऱ्या खनिजांपासून खडक बनू शकतो. आता काही खनिज पाण्यामध्ये विरघळू शकतात, तर काही खनिज नाही विरघळू शकत पाण्यामध्ये. मग जे खनिज पाण्यामध्ये विरघळतात ते पाण्याबरोबर वाहून जातात त्या खडकामधले जे पण खनिज आहेत तर ते. आणि मग ते मधले मधले खनिज वाहून जातात. मग त्याचा अशा पद्धतीने काही आकार बनतो त्या खडकाचा. जे न विरघळणारे आहेत तर ते राहतात. तर अशाच पद्धतीने तुम्हाला एक एक्झाम्पल बघायला मिळते की अहमदनगर मधलं वडगाव या ठिकाणी जे चुनखडी आहे तर त्याचा रासायनिक अवक्षेपण म्हणजेच रासायनिक विदारण बोलू शकतो आपण झालेलं बघायला मिळतंय. आणि आता अर्थात बघा जर एक पूर्ण दगड आहे, ठीक आहे, एक पूर्ण असा दगड आहे, यामधल्या काही गोष्टी काही खनिज पाण्यामध्ये विरघळून निघून गेले तर अर्थात हा दगड ठिसूळ बनणार ना. आधी जितका मजबूत होता तेवढा आता तो मजबूत नाहीये, कारण ह्याच्या मधले मधले घटक काय झाले, विरघळून गेले, वाहून गेले. ठीक आहे. सो ते ह्याच्यामध्ये आहे. तर ह्याला आपण काय बोलतोय, लवणस्तंभ. नेक्स्ट आहे भस्मीकरण. ज्या खडकांमध्ये लोह खनिज आहे, लोह म्हणजे बेसिकली आयरन ज्याला आपण बोलतो, जर तुम्हाला इंग्लिशमध्ये माहिती असेल तर. तर बेसिकली ज्या खडकांमध्ये लोह खनिज आहे, आता अर्थात खूप सारे खनिज आहेत खडकांमध्ये, तर ज्याच्यामध्ये लोह खनिज असेल त्या खडकांवरती ही क्रिया घडते. तर खडकातील जो पण लोहाचा भाग आहे तो जर पाण्याच्या संपर्कामध्ये आला तर लोह आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये काय होते, रासायनिक प्रक्रिया होते. जसं की आपण आता बघितलं, जे खिळे आपण रुमालावरती ठेवले होते, ओल्या रुमालावरती, आणि ते बंद केल्यानंतर खिळे गंजले. सिमिलर तेच आहे की ज्या खडकांमध्ये खिळे लोखंडाचे होते, बरोबर, तर ज्या खडकांमध्ये अशा पद्धतीने लोखंड आहे किंवा लोह खनिज आहे, तर बेसिकली जेव्हा त्याचा संबंध पाण्याशी येईल तर तेव्हा काय होणार आहे, पाण्यामध्ये ऑक्सिजन आहे, वातावरणामध्ये ऑक्सिजन आहे, तर तेव्हा लोह आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये रासायनिक क्रिया होते आणि त्यालाच आपण बोलतो गंज लागणे. ठीक आहे. मग त्या लोहावरती गंज चढतो आणि त्यामुळे बघायला मिळतं की खडकावरती तपकिरी रंगाचा एक थर बनतो. जसे की तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर बघा या ठिकाणी झालंय भस्मीकरण. म्हणजेच काय, ते जे तपकिरी लाल लाल कलरचं बघायला मिळतं याचा अर्थ काय, याच्या आतमध्ये लोखंड किंवा लोह खनिज होतं आणि ते पाण्याच्या आणि ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये आल्यामुळे काय झालं, त्याचं गंजल्यामुळे असं तुम्हाला इथे त्याचं एक रेडिश लेअर वगैरे बघायला मिळतंय. याला आपण बोलतो भस्मीकरण किंवा हे एक प्रकारचं रासायनिक विदारण आहे. त्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट असं आहे की ओके, तर त्यामुळे तुम्ही ओल्या कापडामध्ये जे पण सुका स्क्रू ठेवलं होतं त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की अशाच प्रकारची प्रक्रिया खडकांसोबत पण घडते. तर वरील प्रक्रियांशिवाय रासायनिक वितरणाच्या इतर पण काही प्रक्रिया आहेत. तुमच्या नेहमीच्या पाहण्यातील उदाहरणं म्हणजे पावसाळ्यामध्ये मिठाला पाणी सुटतं. जर तुम्ही कधी बघितलं असेल, मिठाला, साखरेला वगैरे पाणी सुटतं पावसाळ्यामध्ये वगैरे. ठीक आहे. सो बेसिकली ती पण उदाहरणं आहेत कुठली, रासायनिक प्रक्रियेची किंवा रासायनिक विधारणाची. ठीक आहे. किंवा कापून ठेवलेल्या सफरचंदाच्या फोडीवरती तांबूस रंग येतो, हे पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. तर हे पण जेव्हा आपण फोडी कापून ठेवतो, बंद जर असेल ऍपल, म्हणजे कापला नाही आपण ऍपल, तेव्हा त्याला असं काय आतून आपलं आपण तपकिरी बनतं का, ते नाही. जेव्हा आपण ऍपलला कापतो आणि जेव्हा असं साईडला ठेवतो, ते पण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं नसेल तर, म्हणजे बेसिकली जर तो ऍपल हवेच्या संपर्कामध्ये आला तरच त्याच्यावरती ती रिॲक्शन बघायला मिळते, अदरवाईज ती रिॲक्शन नाही बघायला मिळत. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या रासायनिक किंवा जैव रासायनिक प्रक्रिया आहेत. जेव्हा त्या खडकांवरती होतात तर तेव्हा जे विदारण होतं त्याला आपण बोलतो की ते रासायनिक प्रकारचे विदारण आहे. तर अशा पद्धतीने आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कायिक विदारण पाहिलं, या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक विदारण पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की जैविक विदारण म्हणजे काय. बेसिकली जैविक विदारणाबद्दल आपण थोडंफार ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय, बट तरी सुद्धा आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत आणि पूर्णतः जैविक विदारण म्हणजे काय ते बघणार आहोत. तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक सो मच फॉर वॉचिंग. आणि जर तुम्हाला इन केस अजून पण काही शब्दांचे अर्थ नाही समजले असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कारण बऱ्याचदा असं होते की काही काही शब्द मला सोपे वाटू शकतात पण तुम्हाला अवघड वाटू शकतात. तर इन केस माझ्याकडून काही मिस आउट झालं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याचं उत्तर तुम्हाला तिथे देईन. किंवा आपण मग जर सिरीज चालू असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याचं उत्तर देईन. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक सो मच फॉर वॉचिंग अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.